लहान मुलांवरून मोठ्यांमध्ये भांडणं होतात, पण यात हरतो पूर्ण परिवार. नमस्कार मित्रांनो, घरात लहान मुलं असणं म्हणजे देवाचं वरदान असतं. त्या छोट्याशा जीवामुळे घरात हसू, गडबड, प्रेम, गोंधळ, रडणं, खेळणं सगळं काही एकाच वेळी सुरू असतं. पण याच लहान मुलांवरून कधी कधी मोठ्यांमध्ये जे वाद होतात, जे भांडणं होतात, ते संपूर्ण घराचं वातावरणच बदलून टाकतात. कितीही सुखी कुटुंब असो, एक छोटासा विषय आणि त्यातून उगवलेला वाद संपूर्ण नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो. आश्चर्य म्हणजे त्या भांडणात लहान मुलाचा दोष नसतो, पण शिक्षा मात्र सगळ्या नात्यांना मिळते. आजकाल बहुतेक घरांमध्ये हीच गोष्ट दिसते. माझ्या मुलाला असं का बोललात? तुमच्यामुळे माझं मूल रडतंय. तुम्ही त्याला चुकीची सवय लावताय. आमच्या मुलाला जास्त महत्त्व द्यायचं नाही का? असे छोट्या छोट्या वाक्यांपासून सुरू झालेला विषय इतका मोठा होतो की शेवटी घरात दोन गट तयार होतात. भांडणं, टोमणे, तणाव, अबोला आणि सगळ्यात जास्त नुकसान त्या लहान मुलाच्या मनावर होतं. लहान मुलं काहीच समजत नाहीत असं मोठ्यांना वाटतं, पण खरं सांगायचं तर लहान मुलाला घरातला तणाव सगळ्यात आधी कळतो. कोण कोणावर रागवलं आहे, कोण कोणाशी बोलत नाही, घरात शांतता आहे की वादळ, हे मुलं शब्दात नाही पण मनाने समजून घेत असतात. आणि याच वातावरणात त्यांचं बालपण घडतं. खूप वेळा आजी आजोबा, आई वडील, काका काकू, मामा मामी, सासू सून सगळ्यांमध्ये भांडणाचं मूळ कारण तेच एक मूल असतं. कुणाला वाटतं माझा जास्त हक्क आहे, कुणाला वाटतं मीच योग्य सांभाळतो, कुणाला वाटतं माझ्यावर अन्याय होतो. पण यात कोणीच हे लक्षात घेत नाही की आपण सगळे मिळून त्या लहान जीवाचं भविष्य घडवत आहोत की बिघडवत आहोत. आज आपण थोडं थांबून स्वतःला विचारलं पाहिजे, हे भांडण खरंच गरजेचं आहे का? हे वाद जिंकून आपल्याला काय मिळणार आहे? त्या मुलाला यामुळे काय शिकायला मिळणार आहे? मुलं आपल्या बोलण्यापेक्षा आपल्या वागण्यावर जास्त विश्वास ठेवतात. जेव्हा घरात रोज भांडणं, ओरड, रडणं, तणाव, अबोला पाहायला मिळतो, तेव्हा ते मूल नकळत तेच वर्तन आत्मसात करतं आणि पुढे जाऊन तेच वागणं त्याच्या आयुष्यात दिसून येतं. खूप घरांमध्ये लहान मुलांवरून भांडणं होतात कारण प्रत्येकाला वाटतं माझं म्हणणं योग्य आहे. पण खरं सांगायचं तर त्या लहान जीवाला ना तुमचा अहंकार कळतो, ना तुमची स्पर्धा, ना तुमचा इगो. त्याला फक्त प्रेम, सुरक्षितता आणि शांत वातावरण हवं असतं. कधी विचार केलात का, तुमच्या भांडणामुळे त्या मुलाच्या मनात घराबद्दल काय प्रतिमा तयार होते? घर म्हणजे प्रेम, आधार, विश्वास, की घर म्हणजे रडणं, भांडणं, भीती? लहानपणी पाहिलेलं वातावरण आयुष्यभर माणसाच्या मनात घर करून बसतं. त्यामुळे मोठ्यांनी थोडं मोठं मन ठेवणं गरजेचं आहे. भांडणाचं मूळ कारण बहुतांशी इगो असतो. माझं ऐकलं पाहिजे, माझं महत्त्व आहे, माझ्यावर अन्याय झाला. पण या इगोमध्ये सगळ्यात जास्त नुकसान त्या लहान जीवाचं होतं, जो या सगळ्याच वादात कुठेच दोषी नसतो. खरं मोटिवेशन हेच आहे, घर जिंकणं महत्त्वाचं आहे, वाद नाही. आपण भांडणं जिंकू शकतो पण घर हरवतो. आपण अहंकार जिंकू शकतो पण नाती हरवतो. आपण शब्दांची लढाई जिंकू शकतो पण मुलांचं मन हरवतो. आज प्रत्येक घरात गरज आहे समजूतदारपणाची, शांततेची, संयमाची. गरज आहे मी बरोबर आहे या भावनेपेक्षा आपण सगळे सोबत या भावनेची. लहान मुलं म्हणजे फक्त आपलं नाही, ते घराचं असतं, कुटुंबाचं असतं आणि भविष्यात समाजाचंही असतं. आपण आज त्याच्यासमोर जे वातावरण उभं करतो तेच त्याच्या आयुष्याची दिशा ठरवतं. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा लहान मुलावरून वाद निर्माण होईल, तेव्हा एकदा थांबा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, या भांडणामुळे त्या मुलाच्या आयुष्यात काय चांगलं होणार आहे? जर उत्तर काहीच नाही असं असेल तर तो वाद लगेच संपवा, कारण घर टिकवणं हीच खरी जिंकलेली लढाई असते. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.